थांबा ना, सोडा ना त्याला. दादा सोडा ना त्याला. प्रीतम, प्रीतम दादा सोडा ना त्याला. दादा, दादा सोडा ना त्याला. दादा सोडा ना. प्रीतम, प्रीतम, प्रीतम. आदित्य दादा. प्रिया, काय झालं? प्रीतम कुठे आहे? कुठे आहे प्रीतम? प्रीतमला गुंडे घेऊन गेला. त्याला वाचव. त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. आदित्य दादा प्लीज. प्रिया मॅडम शांत व्हा. शांत व्हा तुम्ही. शांत व्हा तुम्ही. हॅलो आदित्य, काय रे तू आणि पारू असे गाई गाई कुठे निघून गेलात? आई प्रीतमला किडनॅप केलाय. काय? हो, तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आदित्य प्रिया कुठे? आहे माझ्यासोबत आहे. हे बघ, प्रियाला घेऊन आत्ताच्या आत्ता घरी ये. तू बस गाडीत. गाडीत बस. या गाडीत बस. तुम्ही गाडीत बस या. काय झालं? प्रीतमला कोणीतरी किडनॅप केलंय. काय काय? हो, मोहन आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन कर. हो हो हो. प्रिया, प्रिया प्लीज नको बस बस शांत हो प्रिया. सावित्री पाणी घेऊन ये. बस मॅडम, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज हाती लागलेत आमच्या. प्लीज मला द्या. इन्स्पेक्टर, यातला एकही गुंड वाचता कामा नये. ते सगळे मला माझ्या समोर हवेत. आणि पुढच्या 24 तासात प्रीतम इथे आमच्या घरात हवाय मला. ठीक आहे मॅडम. चला रे. प्रिया, प्रिया, प्रिया प्लीज रडू नकोस. ते बघ, प्रीतमला काहीही होणार नाही. मी माझे सगळे सोर्सेस लावले त्या कामासाठी. प्रीतम आपल्याला लवकरात लवकर सापडेल. ओके, आय प्रॉमिस. प्लीज नको राहूस. गोंधळ मुली. दुसऱ्याच्या रूम मध्ये येताना नॉक करून यायचं असतं एवढं पण माहिती नाही का? एवढी पण अक्कल नाहीये. नको केलं नाहीस. घाबरले ना मी. घाबरलात? अरे वा, तुम्ही मला घाबरलात. चांगलंच आहे की. नाही नाही, तुम्ही मला घाबरायलाच पाहिजे. तसं बी ज्याच्या मनी वसे चोर त्याच्या जीवालाच लागे घोर, असं म्हणून गेलंय कोणीतरी, नाही का? आता अनुष्का मॅडम, तुम्ही मला घाबरलात म्हणल्यावर घाबरण्यासारखं काहीतरी नक्की केलं असणार, नाही का? काय म्हणायचं तुला? स्पष्ट बोल. मला हे असं फिरून फिरून बोललेलं कळत नाही. कळलं? ठीक आहे, स्पष्टच विचारते. प्रीतम सर कुठे आहेत? आता प्रीतम कुठे असणार आहे मला काय माहिती? त्याला त्या गुंडाने उचलून नेलंय ना? मला काय विचारतेस? हो, एक मिनिट. म्हणजे तुला असं वाटतंय का की ह्या सगळ्यात माझा हात आहे?
ऐक ना ए पारू, प्लीज प्लीज विसरू नकोस, मी अनुष्का आहे. कोण? अनुष्का. मी गोष्टींना डिरेक्ट करते. अशा फांद्याबिंद्यांवरती वार करत बसत नाही मी, मुळावर वार करते. आणि उचलायचं असतं ना तर अहिल्याला उचललं असतं, प्रीतमला नाही. त्यामुळे मी हे सगळं केलं नाही याची तू खात्री बाळग आणि सतत एक प्रश्न विचारत जाऊ नकोस. आणि हो तसे यांचे मार्केटमध्ये रिलेशन खूप चांगले आहेत ना, ढीकभर शत्रू करून ठेवले. हां, मागच्या वेळेस एका पॉलिटिशियनला जेलमध्ये अडकवलं होतं त्यांनी. मे बी त्याने केलं असेल हे सगळं, हू नोस. अनुष्का मॅडम, या समन्यामध्ये तुमचा हात नसेल तर ठीकच आहे, पण उद्या जर का मला कळलं की या समन्यामध्ये तुम्हीच आहात तर मला नाही माहिती मी तुमचं काय करीन. बापरे, या घरची ईट आणि ईट महत्वाची आहे माझ्यासाठी. आणि प्रीतम सर तर माणूस आहेत, माझे चांगले मित्र आहेत ते. त्यामुळे तुम्ही त्यांच्यापासून लांबच राहा आणि हेच चांगलं राहील तुमच्यासाठी. झालं, जा. जाणारच आहे, पण तुम्ही या घरात ना. हे जा ग, घरातली नोकरच चहा घेऊन ये, जा. घरात अजून मी नोकर आहेत, त्यांना सांगा. हा, सगळ्यात आधी हिचा बंदोबस्त करायला. आई प्रीतम, या नको काळजी करूस. हे बघ, आम्ही प्रीतमसाठी सगळं काही करणार आहोत, तू नको काळजी करूस. अगं आई, ते गुंड प्रीतमला खूप मारत होते हो, काहीच चूक नव्हती त्यांची. ते गुंड माझी छेड काढत होते म्हणून प्रीतम फक्त त्यांना अडवायला गेले, तर त्यांनी सरळ प्रीतमला मारायला सुरुवात केली. तिकडे खूप लोक होते, मी सगळ्यांनी विनवण्या केल्या पण कोणीच वाचवलं नाही. खूप मारत होते हो त्यांना, मला खूप भीती वाटते. प्रीतम कसं असते मी प्रिया, ते निमित्त होतं फक्त. हे बघ, त्यांचा आधीपासून काहीतरी प्लॅन असणार आहे, पण तो काळजी करू नकोस, आम्ही हँडल करू सगळं. आणि प्रिया, किर्लोस्करांनी अशा अनेक संकटांचा सामना केलाय. तुला भीती वाटणं स्वाभाविक आहे, पण तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत सगळे. मोहन काका होते, प्रीतमला मारून टाकण्याची धमकी देत होते, सरळ बॉडी पाठवते म्हणाले. मला खूप भीती वाटते हो, ते प्रीतमला काही करणार नाहीत ना. डायरेक्ट बॉडी पाठवणार म्हणाले, म्हणजे आपल्या प्रीतमला मारून टाकणार का? तू आत्ताच्या आत्ता ह्या खोलीतनं बाहेर जा. तुमच्या बाहेर मी काय केलं आता? तू काहीच केलं नाहीयेस आणि काही करूही नकोस. फक्त ह्या खोलीतून बाहेर जा आत्ता. दामिनी काकू प्लीज. आदित्य, पोलीस त्यांच्या परीने सगळे प्रयत्न करतायत, पण प्रीतमसाठी आपल्याकडून काहीच कमी पडतं कामा नये. हं, आई डोंट वरी, मी अजून एका प्रायव्हेट एजन्सीला कामाला लावलेलं आहे. सगळेजण त्याचा शोध घेत आहे. कमिशनर सरांचा फोन आहे. स्पीकरवर टाक फोन. ओके. येस कमिशनर सर. मिस्टर किर्लोस्कर, प्रीतमचा फोन नंबर ट्रेस करण्यात आम्हाला यश आलंय. त्याचा नंबर एका जुन्या बंद कारखान्याजवळ येऊन स्विच ऑफ झालाय आणि आम्हाला शंका आहे की ते इथेच कुठेतरी असतील. ओके सर, मी आत्ताच्या आत्ता तिथे पोहोचतोय. तुम्ही प्लीज मला लोकेशन पाठवून द्या. ओके. थँक्यू. चल. आदित्य, आम्ही पण येतो. हं, मी पण येतो. नाही नाही नाही, रात लोकांनी विचार करा. प्लीज प्लीज बाबा मी काय म्हणतोय, तुम्ही सगळे इथेच थांबा. मी काही झालं तरी प्रीतमला घेऊन येणार घरी. अरे आदित्य, बाबा प्लीज, इट्स माय हंबल रिक्वेस्ट. बोल काका. काळजी घे. हो. भैया, आदित्य सर काय झालं? प्रीतमचं लोकेशन ट्रॅक झालं, मी तिकडे चाललोय. तुम्ही एकटंच चाललात? हो. सर हे बघा, मी तुम्हाला तिकडे एकट्याला जाऊ नाही देणार. बारू. हे बघा, तिकडे परिस्थिती काय असेल मला नाही माहिती, मी तुमच्या बरोबर आहे. सर तुमच्यासोबत कोणीतरी असं जास्त महत्वाचं आहे, तुम्ही सुरक्षित राहा. बारू तू वेडी आहेस का बारू? मी तिकडे जाऊन तुझी काळजी घेऊ का प्लीज? सर ऐका ना, हे बघा मला येऊ त्यांना तुमच्या बरोबर. हे बघा, मी कायम तुमच्या सोबत असले ना की माझं असं लक्षात नाही की सगळ्या गोष्टी. कोइन्सिडन्स होते. प्लीज यार, तू नको काळजी करू. तिकडे पोलिसही आहेत.
मी जाऊन आलो. सर ऐका नाही बघा, असू द्या पोलीस, मी वचन देते, मी काय बी करणार नाही. मला फक्त तुम्ही माझ्या नजरेसमोर हवे. चल चल. प्रीतमचं लोकेशन इथंच सापडलंय. त्यानंतर त्याचा मोबाईल स्विच ऑफ झाला. इन्स्पेक्टर साहेब आपण आतमध्ये गेलो. नाही, तुम्ही आतमध्ये यायचं नाही. आतमध्ये धोका होऊ शकतो. इन्स्पेक्टर साहेब, माझा भाऊ आतमध्ये असताना मी इथे शांत उभं राहू नाही शकत. मला त्याला काही झालं तरी घरी घेऊन जायचं आहे. मी येणार आहे तुमच्यासोबत. बरं ठीक आहे, चला. ए, आजूबाजूला शोधा. बोलता असं घड्याळ. तुम्ही तो चाकू ताब्यात घ्या. तुम्ही आजूबाजूच्या सगळ्या दवाखान्यामध्ये आणि शवग्राममध्ये चौकशी करायची. इन्स्पेक्टर साहेब, काय बोलता तुम्ही? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, माझ्या भावाला काही होणार नाही आहे, कळलं? तो फायटर आहे. सर शांत व्हा तुम्ही, शांत व्हा म्हणलं ना. बघ ना ते काय. शांत. आई, हे मी आलोच. बरं, आपल्याला लवकर घरी गेलं पाहिजे. चल चल लवकर. काय सापडलं का रे? नाही सापडलं साहेब. पाणी प्या तुम्ही आधी. काय झालं? ते गुंड कोण होते ते पोलिसांना अजून नाही कळलंय. मला असून कुठे लागलं? प्रीतम, 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 सांग. ते कसं सांग? हा, कुठे आता तू? वाडी कोण होते ते लोक? अरे यार, केवढं लागलंय तुला? राजेचे दादा केवढा लागला यांना. प्रीतम ते गुंड तुम्हाला घेऊन गेले आणि आमच्या काळजाचा ठोका चुकला. बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मला फार काही लागलेलं नाही आहे. तिथे रक्त सांडलं होतं. हो, ते माझं रक्त नव्हतं. ते मला वाचवणाऱ्याचं रक्त होतं. ते जर तो तिथे आला नसता तर मी तुमच्यासमोर जिवंत नसतो. कोणी वाचवलं तुला? सांगा ना. अरे सर, मी हे लगीन नाही करू शकत. आधीच माझं लगीन झालंय. काय बोलतेस तू बारू? त्या दिवशी लग्नाच्या जाहिरातीचं शूटिंग होतं. आदित्य सरांनी हे मंगळसूत्र माझ्या गळ्यात घातलंय. यांचं ड्रेसिंग मी आता केलेलं आहे. काही औषध लिहून दिल्यात ते घेऊन या तुम्ही. येतो मी. ठीक आहे. दादा, हरीशने स्वतःच्या जीवाशी खेळून माझा जीव वाचवला. हरीश, हरीश तिकडे कसं का? तो हरीश, तुला कसं कळलं? सर, ते गुंड प्रीतम सरांना गाडीत टाकून घेऊन जात होते आणि नेमकं तेव्हाच मी तिथून पास होत होतो. प्रीतम सर? आणि मी यांचा आवाज ऐकला. जसं त्यांनी प्रीतम सरांना गाडीत टाकून घेऊन गेले ते, तसं मी गाडीचा पाठलाग केला. सर, ते गुंड ना प्रीतम सरांना खूप टॉर्चर करत होते. कोण आहात तुम्ही? का? आणि काय हवंय तुम्हाला? हे बघा, माझ्या आईला आणि दादाला जर कळलं ना तर जिवंत नाही राहणार तुम्ही. तो तुझ्या बायकोवर खूप प्रेम करतोय ना? ए, ए, ए
हे बघ चूक करतोयस हा. हे बघ तू चूक करतोयस तू. शेवटी मी धाडस करून मध्ये पडलोच. हरीश इथल्या एकालाही सोडणार नाही प्रीतम. मी हरीश यार, थँक्यू थँक्यू सो मच. नसतास तर काय झालं असतं. तू फक्त प्रीतमचा जीव वाचवून एक त्या किर्लोस्कर कुटुंबाला वाचवलं. थँक्यू सो मच. दादा देवासारखे धावून आलात तुम्ही. तुम्ही जर आज वेळेत आला नसतात ना तर माझं प्रीतम मला कधीच मिळालं नसतं. मी तुमचे उपकार आयुष्यभर. ताई 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 काय करताय? सॉरी, पण मी तुम्हाला तिथे ओळखलं नाही. ही प्रिया, प्रीतमची बायको. नमस्कार. आदित्य सर, बरं झालं प्रीतम सरांचं लग्न त्या दिशासोबत झालं नाही. ती दिशा आहे ना, प्रीतम सरांच्या योग्य नव्हतीच. मला इथून गेल्यापासून प्रीतम सरांची काळजी वाटत होती. ती दिशा आहे ना, प्रीतम सरांच्या आयुष्यात आली असती ना तर प्रीतम सरांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतं. मी गेल्यापासून खूप काही बदललंय. मला खरंच खूप आनंद झाला तुम्हा सगळ्यांना भेटून. हरीश, तू खरंच ओके आहेस? नाही तर आपण आत्ता हॉस्पिटलला. नाही, मी ओके. मी ओके सर. हरीश, आज तुझ्यामुळे प्रीतमचा जीव वाचला. तू संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबावरच उपकार केलेस. एक आई म्हणून मी या उपकारांची खरंच परतफेड नाही करू शकत. थँक्यू त्याबद्दल. मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. त्या बदल्यात तुला हवं ते माग माझ्याकडे, मी देईन. पण ही अहिल्या देवी तू ह्या आधी केलेलं कृत्य सुद्धा विसरलेली नाहीये. आणि त्याच्यासाठी मी तुला कधीच माफ नाही करू शकत. तू बरोबर बोललास हरीश. इथे बदलल्यात गोष्टी. तू पारुशी लग्न न करता तिथून निघून गेलास. ती तुझ्या योग्य नाही एवढाच निरोप सोडून. याचा परिणाम पारूवर, तिच्या वडिलांवर म्हणजे मारुतीवर काय झाला असेल याचा तू जरा सुद्धा विचार नाही केलास ना. तू निघून गेल्यावर मारुतीने स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला.